आज होतं माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं बर्थडे सेलिब्रेशन आणि ते सुद्धा एंगेजमेंट नंतरनं पहिलाच बर्थडे आला होता. सो मला खूप छान असा स्पेशल सेलिब्रेट करायचा होता. पण झालं असं की बर्थडेच्या दिवशी आम्ही खूप जास्त बिझी होतो. मी पण शूटमध्ये होते आणि तो पण माझ्यासोबतच होता आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा मी बिझी होतो. सो आम्ही आज बर्थडे सेलिब्रेट करायचा ठरवला, म्हणजेच तिसऱ्या दिवशी. आणि ह्या 8-10 वर्षात ना मी त्याची खूप कमी वेळा बर्थडे सेलिब्रेट केला आहे, म्हणजे अगदी 4-5च वेळा केला असेल. म्हणून तर आणि आता तर एंगेजमेंट नंतरचा पहिलाच आहे, म्हणून तर मला खूप छान असा सेलिब्रेट करायचा होता. आणि त्यासाठी मी 1 महिनाभर अगोदर प्लॅनिंगसुद्धा केलं होतं. आणि झालं असं की 1 दिवस अगोदर, म्हणजे बर्थडेच्या 1 दिवस अगोदर आम्हाला शूट आलं एकदम इमर्जन्सी. म्हणून मग सगळा प्लॅनिंग चेंज झाला. आणि मग त्या दिवशी बड्डेच्या दिवशी माझं शूट वगैरे झाल्यानंतर तो फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्स लोकांसोबत बड्डे सेलिब्रेट करायला गेला. आणि मी खूप जास्त दमलेली होती, म्हणून मग मी झोपी गेली थोड्या वेळ, म्हणजे थोडा वेळ आराम करा म्हणून झोपली आणि ती झोपीच गेली. म्हणून मग ते सगळं राहूनच गेलं. आणि आज करायचं ठरलं तर त्यासाठी आम्ही गेलेलो छान अशा ठिकाणी, म्हणजे त्याला विचारलेलं की कुठे जायचं, तर त्याच्या चॉईसने आम्ही ह्या ठिकाणी गेलो होतो. मस्त असं वातावरण होतं आणि तो सुद्धा खूप जास्त हॅपी होता आणि मी पण. पण यावर्षी ना मी त्याला बड्डे गिफ्ट नाही दिलं, कारण मी सगळं प्लॅनिंग केलं होतं त्याच्यावर पाणी फिरलं गेलं, कारण शूट आलं मध्ये. आणि ना तसंही मला ना बड्डे सेलिब्रेशन हे फक्त त्याच दिवशी, ज्या दिवशी असतो ना बड्डे, त्याच दिवशी मला ते सेलिब्रेट करायला आवडतं. नंतर ना किती पण छान असं सेलिब्रेशन केलं तरी ते मला असं छान वाटत नाही किंवा तो फील येत नाही. माहीत नाही काय होतं, पण तो फील येत नाही. म्हणून मग त्या दिवशीच मला सगळं काही करायचं असतं. पण नाही झालं ह्या वर्षी. आणि मागच्या वर्षी मी गाडी दिली होती त्याला, तर माझ्या गाडीला सुद्धा 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्याचंसुद्धा मी सेलिब्रेशन केलेलं. आणि हो, इकडे मी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ना, मी कुठेही गेली ना का खूप जास्त भांडते त्याच्यासोबत, म्हणजे भांडल्याशिवाय मी तिथून येऊच शकत नाही. आणि तो पण काय कॉमेडी केल्याशिवाय थांबू शकत नाही. म्हणून लगेच मी स्माईल दिली आणि नीट झाले, कारण त्यानंतर माझंच काम होतं त्याच्याकडे, कारण मला करायचं होतं शूट. आणि मी जर फुगून बसले तर माझं शूट कोण करणार, म्हणून लगेच मूड चांगला केला आणि शूट वगैरे केला. आणि आम्ही निघालो घरी येण्यासाठी. आणि येताना मला इतकी सुंदर मूर्ती दिसली ना की व्हिडिओ काढण्याचा मोहच आवरला नाही. तर कमेंटमध्ये पटकन लिहा जय बजरंगबली. आणि हो, कुणाला बर्थडे विश करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.